नमस्कार मंडळी, मराठी हवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गणगण गणात भोवती. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा विधीपूर्वक केली जाते. यासोबतच अष्टमी आणि नवमी तिथी खूप खास मानली जाते, कारण या दिवशी कन्या पूजा करण्याची परंपरा आहे. नवरात्रीमध्ये कन्या पूजा केल्याने सुख समृद्धी येते असे मानले जाते. तर मग नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसं करतात, कधी करतात आणि ते केलेच पाहिजेत का, असा बरेच जणांना प्रश्न असतो. तर कन्यापूजन हा नवरात्रीचा एक भाग आहे आणि ते करावंच लागतं. जसं आपण अखंड दिवा, त्यानंतर 9 दिवस उपवास या गोष्टी करतो, तेवढेच कन्यापूजनाला सुद्धा महत्त्व आहे. 2 ते 10 वर्ष वयोगटातील मुलींचं आपण कन्यापूजन करू शकतो, कारण त्या कुमारिका म्हणून ओळखल्या जातात. या मुलींना साक्षात देवीचं रूप मानलं जातं, त्यामुळे त्यांना कुमारिका असं म्हटलं जातं. आजच्या दिवशी म्हणजेच अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी आपल्याला या कुमारिकांच्या पायाचे पूजन करून, त्यांचं औक्षण करून, त्यांना काहीतरी भेटवस्तू देऊन त्यांना भोजन द्यावं लागतं, अशी कन्यापूजनाची परंपरा आहे. कन्या देवीला खूप प्रिय असतात, त्यामुळे जर आपण कन्याची पूजा केली, त्यांची सेवा केली, तर देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या सेवेचं आपल्याला फळ मिळतं. तर देवीला प्रसन्न करण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे. कन्यापूजन आपल्याला 9 कन्यांचं करावं लागतं. 1 कन्यापूजन केल्याचे लाभ, 2 कन्यापूजन केल्याचे लाभ काय असतात ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. कन्यापूजन हे आपल्याला मनोभावे करायचं आहे. आपल्याकडून जेवढं होईल यथाशक्ती तेवढं आपल्याला करायचं आहे. नवरात्रीमध्ये जर बाकी सेवा तुमच्याकडून होऊ शकल्या नसतील तरी चालेल, पण तुमच्या यथाशक्तीने जमेल तसं करा, पण कन्यापूजन नक्की करा. आता कन्यापूजन कसं करायचं, तर यासाठी आपल्याला 2 ते 10 वयोगटातील कन्यांना बोलवायचं आहे आणि त्यांना भोजन द्यायचं आहे. साधं वरण, भात, भाजी, पोळी आणि एक गोड पदार्थ असं भोजन तुम्हाला द्यायचं आहे. तुम्हाला बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही बासुंदी, खीर, शिरा असा कुठलाही गोड पदार्थसुद्धा करू शकता. त्यानंतर त्यांना भेटवस्तूसुद्धा द्यायची आहे आणि तुमच्या यथाशक्तीप्रमाणे 11 रुपये, 21 रुपये दक्षिणासुद्धा द्यायची आहे. आता किती वयाची कन्या कोणत्या रूपामध्ये असते आणि तिची पूजा केल्याने काय फळ मिळते हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. 2 वर्षाची कन्या कुमारिका म्हणून ओळखली जाते आणि तिची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते आणि तिची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी आपल्या घरामध्ये राहते. 4 वर्षाची कन्या कल्याणी असते, तिचे पूजन केल्याने आपल्या घरामध्ये सर्व कल्याण होते. 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते आणि ती आपल्या परिवाराला रोगमुक्त ठेवते. 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते, तिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपात असते, ती ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या शांभवी रूपात असते, तिचे पूजन केल्याने आपल्याला विजय प्राप्ती होते. 9 वर्षाची कन्या दुर्गा देवीच्या रूपात असते आणि तिचे पूजन केल्याने आपल्या शत्रूंचा नाश होतो. 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते आणि सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. तर हे सगळे कन्यापूजनाचे फायदे आहेत. कोणत्या वर्षाची कन्या कोणत्या रूपात असते आणि तिचं पूजन केल्याने काय मिळतं हे मी तुम्हाला सांगितलं. आता आपण बघूया की कन्यापूजन कसं करायचं. सर्वात अगोदर एक स्वच्छ ताट किंवा मोठी प्लेट घ्यायची, त्यात कुमारिकेचे पाय ठेवायचे आणि पाण्याने पाय स्वच्छ धुवून घ्यायचे. पाय धुवून झाल्यानंतर पदराने किंवा स्वच्छ नॅपकिनने ते पुसायचे. पाय पुसून झाल्यानंतर पायावर हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढायचं. पायावर स्वस्तिक काढून झाल्यानंतर कपाळावर हळदी कुंकू अक्षत लावायचं आणि वाढदिवसाला वगैरे आपण ज्या प्रकारे औक्षण करतो तसंच कुमारिकांचं औक्षण करायचं आहे. त्यानंतर डोक्यावर ओढणी टाकायची आणि जी काही भेटवस्तू आपण देणार आहोत ती द्यायची आणि भेटवस्तू दिल्यानंतर आपल्याला त्यांच्या पाया पडायच्या आहेत आणि एकदा पूजन झालं की त्यांना भोजन द्यायचं. तर अशा प्रकारे कन्यापूजन तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला जेवढ्या कन्या बोलवणे शक्य होईल तेवढ्या तुम्ही बोलवू शकता, 1, 2, 3 अशा प्रकारे. आणि तुम्ही कन्यांना ज्या काही भेटवस्तू देणार आहात तर त्या अशा द्यायच्या की त्या त्यांचा वापर करू शकतील, म्हणजे टिकल्या, कंपास, त्यानंतर पेन्सिल, त्यानंतर क्लिप्स, म्हणजे अशा गोष्टी द्यायच्या की त्या दिल्यानंतर त्यांचा वापर होईल. आणि तुम्ही जे काही करत आहात ते सगळं तुम्हाला मनोभावे करायचं आहे. कोणीतरी सांगतंय कन्यापूजन करा म्हणून करायचं असं करू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्यापूजनाविषयी माहिती सांगितलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.